अजसनगरमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा। आरक्षणाचा विजयाचा गुलाल अंगावर घ्या, मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला संदेश। कोणत्याही नेत्याच्या मागे पुढे फिरू नका, लेकरांच्या भल्यासाठी आरक्षणासाठी एकत्र या। आरक्षणाच्या लढ्यात कोट्यावधी संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले। कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करू नका, कोणत्याही नेत्याची हुजीगिरी न करता आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र या। नेत्यामुळे आपल्या लेकरांचे कधीही भले होणार नाही। आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे। तुमची एके अतूट ठेवा, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार, असे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले। या विराट जाहीर सभेसाठी पंचक्रोशीतून व इतर गावातून किमान 25 ते 30 हजार लोकसंख्या उपस्थित होती। या सभेच्या यशस्वीसाठी बाळासाहेब पात्रीकर, सुभाष अवतरडे, प्राध्यापक कैलास जाधव, संजय आळसकर, परमेश्वर नलवाडे, विशाल पांगरकर, जनार्दन निकम, संतोष बारगळ, विलास काकडे, दिनकर पवार, प्रल्हाद सूर्यवंशी, आत्माराम आगलावे, रामेश्वरी चौधरी, संतोष कुट्टे, बापा चौधरी, लक्ष्मण कोरडे, राजू वंजारी, अच्युतराव मोरे, शिवराज मिटीकर, राम शिंदे, अमर तरटे, पिंटू घाईट यांनी परिश्रम घेतले। साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी राजू जंगले, छत्रपती संभाजीनगर। आमच्या नोंदी असून तुम्ही एवढं का म्हणताय? याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आणि नाही। तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या? आमच्या तर नोंदी आहेत, तरी आम्हाला आरक्षण नाही। तुम्हाला माहिती आहे का किती वाईट परिणाम झालाय? माझा लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय। साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.